सुरुवातीला बातमी एनडीटीव्ही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची सरकारकडून दखल घेतली गेलेली आहे। लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा फोन केलेला आहे। वृद्ध शेतकऱ्याचं कर्ज फेडण्याचा त्यांनी शब्द दिलाय। वृद्ध दाम्पत्यासाठी खतं आणि बियाणं सुद्धा पाठवली आहेत। कर्ज फेडण्याकरता बाबासाहेब पाटलांकडून मदत मिळालेली आहे। हॅलो, नमस्ते। नमस्ते। काय करले? काय अडचण सांगा मला, मी करतो तुम्हाला। काय साहेब, आतापासून कोणी मदत केली नाही मला। आता तुम्ही कवा करता कवा नाही। कुठला आहे काय देणार आहे? माझे 2 लेकर आहेत, नातू आणि नात आहे आणि एक नातू आहे। त्याच्या शिक्षणाचा खर्च मला जोखना झाला आहे म्हणून, आणि शेतीमध्ये शिल्लक काहीच राहणार झाले मला। जिथल्या तिथे जुरून चाललंय म्हणून मी स्वतः हे करतोय। काय म्हणलं मला ऐकू आलं नाही। कर्ज 40,000 आहे, अंजिमन, फक्त अंजिमन। हा, आणि खात बी काय लागते तुम्ही व्यवस्था करतो तुझी। काय करतो, हा, 40,000 रुपये तुम्हाला मागशील, हा, कुठं भरायचे ते तुम्ही सांगा, तिथे भरून घेऊ। हा, आणि खात बी काय लागते ते टाकी हा। मी करून देतो, पाठवून देतो तुम्ही। घरच्यांना बोला माणूस पाठवून देतो, हे बोला। मला सांगायचं साहेब तसं नाही साहेब, आता आमची वय झालेली आहे, काय आता आम्हाला काम होईना। उग तेवढं हे करून लेकर आहेत आमचे, पोराला काही नोकरी नाही, आता किती जीव घेऊन वळणार आहो। तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब, तसं नाही हो का। आता आम्हाला बी काही होईना गेले की बराशी काढलो, हिरी काढलो, खांद्यावर जो घेतलो, कुठवर करावं आम्ही, काहीच होईना गेले आमच्यानं। काय पोरग काय करणार हो का, पोरग पुण्याला आहे, पुण्याला आता उग काम करतय। काय हा, काही कर्ज आहे ना सांगितलं, पैसे पाठवून भरून घ्या आणि खात बीत काय लागतं ते आणून पाठवून देतो तुम्हाला। द्या ते पाठ लेकराचं काय, लेकराचं बघा की कर्ज माफ करा तेवढं। हो, नाही भरून टाकत ना ते कर्ज माफ करा बरे। आमचे 2 लेकर आहेत, तेवढं आम्हाला बी शिकावं वाटला लेकर, बरोबर, बघू आपण। आणि आमचं बी बघा जरा। तर आमचे प्रतिनिधी त्रिचरण मोहळकर सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेले। त्रिचरण, हा संपूर्ण संवाद आपण पाहिला आणि या वृद्ध दाम्पत्याला एक मोठा दिलासा मिळालेला आहे। नेमकी काय ही बातमी होती आणि आता या वृद्ध दाम्पत्याचा हा दिलासा मिळाल्यानंतर काय प्रतिक्रिया आहे? लातूर जिल्ह्यातल्या हाडोळती येथील हे शेतकरी आहेत। मागच्या 10 वर्षांपासून ते ही जी शेतीची मशागत आहे ती खांद्यावर, अगदी त्या जू जे आहे आवताचं जू घेऊन शेती करतायत, मशागत करतायत। आणि 10 वर्षापूर्वी त्यांनी ती बैलजोडी विकल्यामुळे त्यांना त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे। त्यांना एक मुलगा आहे, पण तो अगदी खासगी कंपनीमध्ये मिळेल तो रोजगार पुण्यामध्ये करत असल्यामुळं त्यांची आर्थिक जी परिस्थिती आहे अशी काही मजबूत नसल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती आहे। आणि आज एनडीटीव्ही मराठीने आपली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जे या हाडोळती गावापासून अगदी 7 किलोमीटरवरती त्यांचं गाव आहे, शिरूर ताजबन, सहकार मंत्र्यांनी एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेत त्यांना 40,000ची कर्ज माफी देण्याचं किंवा ती रक्कम भरून त्यांचं कर्ज फेडत असल्याची त्यांना आश्वासन दिलेलं आहे। आणि त्याचबरोबरीनं या दाम्पत्यांपैकी ज्या महिला आहेत त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली होती, हे कर्ज तर तुम्ही फेडताय, पण मग आमच्या लहान लेकरांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय, जे त्यांचे नातू आहेत, 2 नातू, एक मुलगा एक मुलगी असं त्यांचं नातवंड आहेत, यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय असा प्रश्न त्यांनी विचारला होता। तेव्हा बाबासाहेब पाटील सहकार मंत्री यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे। त्यांच्या शिक्षणाचं सुद्धा आपण घेऊयात। आणि त्याच्यानंतर या मदतीच्या नंतर कृषी मंत्र्यांचा सुद्धा त्यांना फोन आलेला आहे। कृषी मंत्र्यांनी सुद्धा कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि अजूनही मदत करण्याचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबरीनं नाम फाउंडेशनच्या वतीनं सुद्धा त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे आणि नाम फाउंडेशनची टीम अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी त्यांच्या शेतीमध्ये मदत करण्यासाठी पोहोचते आहे। तृप्ती।
निश्चित अतिशय महत्वाची ही बातमी आणि या बातमीनंतर ज्या पद्धतीनं हा मदतीचा ओघ सुरू झालेला आहे या वृद्ध दाम्पत्याला तो निश्चितच त्यांच्यासाठी आश्वासक आहे. सागर कुलकर्णी माझ्यासोबत आहेत. सागर, तृप्ती, आज दिवसभरामध्ये या संपूर्ण बातमीची चर्चा सुरू होती. याचं प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आणि अखेर स्वतःलाच शेतीसाठी त्यांना स्वतःला जुंपून घ्यावं लागलं आणि इतकी दयनीय परिस्थिती जर शेतकऱ्यांची असेल तर महाराष्ट्र एका बाजूला विकास करतोय, विकासाच्या मार्गावर आहे असे जे दावे केले जातात शासनाच्या वतीने ते किती फेल आहेत असा विरोधकांचा आरोप होता. अर्थात याचे पडसादसुद्धा विधिमंडळामध्ये उमटले. विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार असतील, नाना पटोले असतील यांनी या विषयावरूनच स्थगन मांडण्यात आला. पण अर्थात नियमानुसार स्थगनवर चर्चा होणं हे अपेक्षित नव्हतं. विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भात भूमिका मांडली की उद्या दिवसभर विधिमंडळामध्ये या संबंधित विषयाची चर्चा केली जाईल आणि अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत हे त्यावेळेस सभागृहामध्ये होते. त्यावेळेस शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने त्यांनी मत मांडताना म्हटलं आहे की मुळात अशा स्वरूपाची जर घटना घडली असेल तर ही दुर्दैवी घटना आहे आणि शासन कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. वेगवेगळ्या योजना सरकार आणत असतं, वेगवेगळ्या भूमिका मांडत असतं आणि कर्जमाफीसारखे विषयसुद्धा सरकारने यापूर्वी हाताळलेले आहेत. आता पुढील कालावधीमध्ये उद्या यावर पूर्ण दिवसभर चर्चा होईल. पण जो संबंधित शेतकरी आहे त्याला मदतीचं आश्वासनसुद्धा सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे. अर्थात त्या जिल्ह्याचे जे जिल्ह्यातून येतात ते राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार मंत्री जे आहेत बाळासाहेब जे आहेत सहकार मंत्री आहेत त्यांनीसुद्धा आश्वासन दिलेलं आहे की जो संबंधित शेतकरी आहे त्याला जी काही आर्थिक मदत लागेल ती केली जाणार आहे आणि जो प्रश्न होता तो सोडवला जाईल. अर्थात पण एखादा विषय माध्यमांमध्ये आल्यानंतरनं तो विषय लावल्यानंतरनं सरकारला, शासनाला जाग येतं असं म्हटलं जातं. पण एक एक हिमनगाचं टोक आहे असं म्हटलं जातं असं. पण असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत की ज्याच्यामुळे त्यांना अनेक मोठमोठ्या संकटांना सामोरं जावं लागतं आणि त्यांना स्वतःची संकटं दूर करण्यासाठी अनेक वेळा दाद ही मागितली तरी मिळत नाही. आता एकमेव ज्यावेळेस अधिवेशन सुरू आहे सरकारची कोंडी होईल असं दिसतं. यानंतर मग सरकारने लगेच धावून जाऊन मदती करण्याची भूमिका घेतली आहे. पण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीचा ओघ वाढतो आहे, इंडस्ट्री वाढती आहे, पण कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांचे संपूर्ण प्रश्न नष्ट होताना दिसत नाही आहेत. काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या योजना चांगल्या आणल्या गेल्या आहेत, पण लाल फितीचा कारभार असेल किंवा अनेक ठिकाणी शेतकरीसुद्धा अज्ञान आहेत की ज्यांना त्याचा फायदा कसा घ्यायचा हे कळत नाही. पण काही शेतकरीसुद्धा जे आहेत त्याचा गैरफायदाही घेतात अशी वस्तुस्थिती आहे. आता मात्र ज्या शेतकऱ्यांना आर्थिक तजवीज नव्हती अशा परिस्थितीमध्ये स्वतः त्यांनी नांगरण्याचं काम केलं, त्या कुटुंबाने वर ही दयनीय अवस्था आली. हे पाहिल्यानंतर शासनाला जाग आली आणि शासनाने मदतीची भूमिका घेतलेली दिसून येते. निश्चित सागर, असाच राहा माझ्यासोबत. त्रिशरण, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येते. महत्वाची बातमी म्हणजे ज्या पद्धतीनं सहकार मंत्र्यांनी मदत केलेली आहे आणि अधिवेशनात सुद्धा या बातमीची दखल घेतली गेली आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सध्या हालाखीचं जीवन जगावं लागतं हा मुद्दा एक प्रामुख्यानं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या बातमीनंतर समोर आलेला आहे. तुझ्यासोबत ते शेतकरी सुद्धा आहेत जे या परिस्थितीमध्ये जगतायत आणि अतिशय वाईट परिस्थिती त्यांची आहे आणि त्यांना मदत मिळालेली आहे. मात्र ज्या पद्धतीनं अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला गेला त्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा एक आशादायक चित्र आहे. इतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? तृप्ती, नक्कीच आपल्यासोबत शेतकरी आहेत. ही बैलजोडी विकण्याची वेळ तुमच्यापर्यंत का आली आणि तुम्हाला हे जू जे आहे तुमच्या खांद्यावर घेऊन शेतीची मशागत का करावी लागते? हे ह्यांना होईना गेलं, खर्च वाढला, ते खपना गेलं, कोणचं बी इकलो. मग इकल्यावर मागून मग आता का करा, इकल्यावर मग आता हेच पिकना बी गेलं, काही पिकना गेल्यावर मग पेरलो कसं ट्रॅक्टर लावून हे करून ट्रॅक्टर पेरलो मागून एक कापूस आता पडक पडला. 10 वर्ष झालं करता आम्ही खंड्यावर जुगून, 10 वर्ष झाली, आजच नाही पण आता लागले ती, आता बघितल्यात लोकांना. 10 वर्ष झालं करता आम्ही असंच. पैसे कुठले देव, कुठले 3,000 रुपये देव? नाही, आता 10 वर्षापासून हे सुरू आहे. हा, हे सुरू आहे, मी हाताच करतो. आणि मग या तुमच्या 10 वर्षामध्ये तुमच्या या अडचणीची दखल कोणी घेतलेली नाही? आता आमदार पुन्हा घेतले की काय? टीबी पत्ता नाही, आता पत्ता नाही. बरं, आता तुम्ही हे जे शेतीची मशागत स्वतः खांद्यावर आऊत घेऊन करताय, तर याच्यामधून तुम्हाला किती नेमकं उत्पन्न मिळतंय आणि तुमचा घर खर्च किंवा तुमचा जो बाकीचा खर्च आहे तो सगळा भागतो का याच्यामध्ये? बरोबरी चालते एवढी, दुसरे काही मागे शिल्लक काही राहत नाही.
त्याची बरोबरी चालते. तुमची मुलं काय करतायत? मुलगा कंपनीत करतोय. कंपनीत? पुण्याला उगा टेम्परवारी करते. बरं, अंदाजे तुमच्या मुलाला पगार किती असेल काय माहिती? 15,000. 15,000. तेच खोली भाडं तेच पूर्ण बायको लेकर माझ्यापाशी. अच्छा, मुलं सगळी तुमच्या? माझ्यापाशी देते का तर 4 पैसे देते. लेकरं आहेत. इंग्लिश स्कूलला घातलंय. भाडं आहे तिथे 4,000. किती नातू किती आहेत तुम्हाला? एक नाथ आहे एक नातो. आणि आम्हाला लेकरे बी 2 आहेत. 2 आहे. पुढे त्याला बी 2 आहे. त्या लेकराला नोकरी नाही, काहीच नाही. आम्ही आज बरं, आता ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये कधी कुणाकडे तुम्ही मदत मागण्याचा प्रयत्न वगैरे केलाय का? मागाय बी नाही कुणी यायला बी नाही. अच्छा. आम्हाला माहितीच नाही देतात मदत, कळच नाही किती लिहायचं काय करते, काही पुस्तक काय वाचून तर आम्हाला मी घरला अंगुठी देतात. शेताला धंदा कुठे गेलं तरी अंगुठा लावायचं काय कळलं. तर आता एनडीटीव्ही मराठीनं तुमची निश्चित त्रिशरण, एकूणच त्यांच्याशी संवादावरून हे लक्षात येतंय की अतिशय वाईट परिस्थिती त्यांची होती, मात्र सरकारी काही योजना असतात, सरकारकडून काही मदत होऊ शकते या संदर्भातली माहिती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नव्हती आणि गेल्या 10 वर्षापासून अशाच प्रकारचा संघर्ष ते पाहत होते, यामध्ये जगत होते आणि आत्ता कुठे त्यांना एक सरकारकडून मदत मिळते ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि अशाच प्रकारचे अनेक शेतकरी असतील ज्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे आणि या बातमीनंतर किमान अशा सगळ्याच शेतकऱ्यांपर्यंत सरकारकडून मदत पोहोचेल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. सागर कुलकर्णी माझे सहकारी सुद्धा आपल्यासोबत होते. सागर, तुझेही धन्यवाद.